नमस्कार. आज आपण आलो आहे नवरा नवरी हा किल्ला पाहण्यासाठी, जो येतो कुशेगाव या गावामध्ये, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक या ठिकाणी असणारा हा गिरिदुर्ग किल्ला आहे. याची चढाईची श्रेणी जरा मध्यम आहे, परंतु गावातून वाटाड्या घेऊन या. जंगल भरपूर आहे, त्यामुळे वाटा आपणाला लवकर सापडत नाहीत व या गडावरून आपणाला अंजनेरी तसेच हरिहर, भास्करगड, मोरधन हे किल्ले पाहायला भेटतात. सर्व आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत. तर चला सफर करू किल्ले नवरा नवरी. नवरा नवरी डोंगर आणि किल्ला हा महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात कुशेगाव जवळ असलेला एक प्रसिद्ध डोंगरी किल्ला आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 3202 फूट उंचीवर असलेला हा किल्ला सह्याद्रीच्या डोंगररांगेमध्ये लपलेला एक उत्तम ट्रेकिंग पॉईंट आहे. डोंगराच्या माथ्यावर नवरा नवरी या नावाने 2 नैसर्गिकरित्या तयार झालेले भव्य कातळाचे सुळके आहेत. हा मुख्यत्वे टेहळणीसाठी किंवा संरक्षणाच्या दृष्टीने वापरला जाणारा एक छोटा किल्ला होता, ज्याचा इतिहास सह्याद्रीच्या दुर्ग संवर्धनाशी जोडलेला आहे. या डोंगराची सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील मुख्य प्रवेशद्वार एखाद्या पसरट सुळक्याप्रमाणे बाहेर असलेल्या खडकाला फोडून वाट तयार करण्यात आली आहे, जिथून ट्रेकर्सना अगदी रोमांचक पद्धतीने गडावर प्रवेश करावा लागतो. गडाच्या माथ्यावर आजूबाजूच्या विस्तीर्ण सह्याद्रीच्या रांगा आणि निसर्गरम्य परिसराचे विहंगम दृश्य दिसते. हा किल्ला गिर्यारोहक आणि साहसी पर्यटकांसाठी अत्यंत लोकप्रिय आहे. इगतपुरीच्या निसर्गरम्य वातावरणात ट्रेकिंगचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक येथे भेट देत असतात. असा हा ऐतिहासिक किल्ला आहे व या किल्ल्यावरून आपणाला आजूबाजूला जर पाहिलं तर अंजनेरी किल्ला, हरिहर, भास्करगड, तसेच मोरधन, कावनाई, त्रिंगलवाडी, कळसुबाई शिखर, अलंग, मदन, कुलंग, पट्टा, बिथनगड, औंढा, आड हे किल्ले पाहायला भेटतात. तसेच गडागड. नाशिक जिल्ह्याच्या दक्षिण भागात इगतपुरी घोटी परिसराच्या डोंगररांगेत नवरा नवरी नावाने अपरिचित असलेल्या ऐतिहासिक स्थानाचा शोध लागून उन्नीपुरी 9 वर्षे लोटलीत. हा किल्लाच आहे यावर नुकतेच एका प्रसिद्ध दुर्ग अभ्यासकाने शिक्कामोर्तब केले. या निमित्ताने संशोधनाचे एक दालन खुले झाले आहे. नवरा नवरीच्या डोंगरावर गेल्यावर आपले ऊर आपण अशा पूर्वजांच्या वंशातले आहोत या विचाराने भरून येते. विशाल अशा डोंगरांना ही नावे कोणी दिली? कुठून आला असेल या आख्यायिकांचा जन्म? कोणत्या राजवटीत येथे राजकीय हालचाली झाल्या असतील? कुठल्या राजाच्या किंवा सरदाराच्या आदेशाने कातळकडा फोडून भव्य अशी गडवाट तयार झाली असेल? अतिउच्च स्थानावर कातळाचे पोट फोडून त्याचं पाणी साठवण्यासाठी कोणते तंत्र त्या काळी असेल? या डोंगर परिसरात कोणत्या प्रकारच्या राजकीय हालचाली झाल्या असतील? युद्धाशी संबंधित कोणत्या राजकीय व्यवस्थापन कसे होते? आज सुन्या वैराग डोंगरावर कोणी एकेकाळी कोण वैभव नांदत असेल? कोणकोणत्या राजवटीची येथे सत्ता होती? तुम्ही वराडी म्हणून येथे या आणि त्या पुरातन लग्न सोहळ्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करा. जमल्यास वेगवेगळ्या राजकीय कालखंडात या ठिकाणी घडलेल्या घडामोडीचा वेध घ्या. इतिहासाची पाने शोधा. वस्तुसंग्रहालय, जुनी कागदपत्रे, कंगाळा, गडवाटा, चौफेर पालत्या घालून दडलेला काही हा इतिहास मिळतो का याचा शोध घ्या. अशानेच या पुरातन प्रसिद्ध महाराष्ट्र भूमीचा गौरवशाली भूतकाळ कळू शकेल. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर वाडीभरे येथून 13 किलोमीटर अंतरावर चौबंदी डोंगराच्या कुशीत वसलेले कुशेगाव आहे. या कुशेगावच्या 3 वाड्या आहेत. पैकी नवरा नवरीच्या डोंगरावर जायचे आहे असे विचारून शेवटची वाडी गाठावी. तेथून अगदी आरामात चालले तरी तासाभरात आपण नवरा नवरीच्या डोंगराच्या कातळात खोदलेल्या जुन्या पायरी मार्गावर येऊन पोहोचतो. मळलेल्या वाटेने आपल्याला अगोदर डोंगराची खच लागते. ही खच दुरूनच आपल्याला धोडपच्या प्रसिद्ध डाईक रचनेतील खाचेसारखी भासते. तेथूनच 5 मिनिटात हा मुख्य प्रवेश मार्ग लागतो. त्यामुळे अगोदर नवरा नवरीचा डोंगर बघून यायचे. परतीच्या वाटेवर उतरताना या खाचेला भेट द्यायची. त्याशिवाय ही डोंगर यात्रा पूर्ण होऊ शकत नाही. अर्थात तुम्ही सुई दोऱ्यासारखे जाऊ शकतात.
कुशेगावातून अगोदर नवरा नवरीचा डोंगर बघायचा, त्या अगोदर वर सांगितल्याप्रमाणे खच लागती तिला भेट द्यायची. पहिनेच्या बाजूने उतरून नवरा नवरीच्या सुळक्याच्या पायथ्याने पुन्हा कुशेगाव गाठायचे. भटकंती मोठी करायची असेल तर मग शेवगे डांगरून अधेली आठवा असे करून सासऱ्या व त्याच्या तळाने जुन्या घाट वाटेने बिड्याला वळसा घालून तुम्ही नवरा नवरीच्या डोंगरावर येऊ शकतात. 2011 सालच्या नोव्हेंबर महिन्यात इतिहासाचे अभ्यासक तथा नाशिकचे 2011 सालच्या नोव्हेंबर महिन्यात इतिहासाचे अभ्यासक तथा नाशिकचे प्रसिद्ध दुर्ग संशोधक गिरीश टकले यांनी या ठिकाणी भेट देऊन हा किल्ला असू शकतो याचा कयास मांडला. त्यांच्या अगोदर काही महिने गिरीश टकले व अविनाश जोशी या नाशिकच्या वैनतई गिर्यारोहक संस्थेच्या संस्थापक सदस्यांना इगतपुरी परिसरात अनगढ भटकंतीचा शोध घेता नवरा नवरी नावाच्या डोंगराचा सुगाव लागला होता. अंजनेरी किल्ल्याच्या उत्तर दिशेला असलेले नवरा नवरी व तिची कलवरी या नावाने सुळके प्रसिद्ध आहेत. अंजनेरीच्या बरोबर दक्षिण बाजूला पहिन्याच्या जवळ असे 3 सुळके आहेत. त्यांची नावे सुद्धा नवरा नवरी कलवरी आहेत, परंतु हे अंजनेरीचा भाग नाहीत. शिवाय सुळके जरी असले तरी संपूर्ण डोंगराला स्थानिक मंडळी नवरा नवरीचा डोंगर म्हणून संबोधतात. पंचकृषीत सर्वत्र हा डोंगर या नावाने ओळखला जातो. नवरा नवरीच्या डोंगराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा मुख्य प्रवेश मार्ग. एखाद्या पसरट सुळक्याप्रमाणे बाहेर आलेल्या कातळातून ही वाट फोडून प्रवेश मार्ग बनवण्यात आला आहे. गिरीश टकले यांनी यापूर्वी नाशिक परिसरात 11 अपरिचित दुर्ग शोधले आहेत. त्यांच्या शोधक नजरेतून हा भला थोरला कातळ फोडून मार्ग तयार केल्याचे हेरले. या ठिकाणी नैसर्गिक तलाव आहे व त्या बाजूला वाड्यांचे अवशेष आहेत. निश्चितच या ठिकाणी किल्ला असणार पूर्वी. आता अंधार होत चाललाय. खाली उतरण्याचा प्रयत्न करू लवकरात. पाठीमागं वाडे येते. हो, हा एक हो तलाव आहे. हा पूर्णतः बांधीव तलाव आहे. गड किल्ल्याचे गडपण असणारे हे अवशेष आहे. हो, दुर्ग भांडार धोडप या गडांना जशी नैसर्गिक खच आहे त्याच पद्धतीची या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. ही ठिकाणी आहे व समोरच्या ठिकाणी सुद्धा आहे. 2 ठिकाणी आपल्याला नैसर्गिक खच पाहायला भेटतात. पावणे 7 वाजले. गाडी उतरण्यास सुरुवात करत आहे. खाली